माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक सरदार रविंद्रसिंग बुंगई यांनी आपल्या घराच्या दर्शनी भागात असलेला अशोक चव्हाण यांचा फोटो काढला। बुंगई हे मागील 30 वर्षापासून अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक मानले जातात। गुरुद्वारा बोर्डाच्या माध्यमातून आणि वैयक्तिक त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत। चव्हाण साहेब जिथे रविंद्रसिंग बुंगई तिथे असा नेत्याप्रती त्यांचा विश्वास। पण बुंगई यांनी पूर्वी 2 वेळा उमेदवारी मागितली पण त्यांना नाकारण्यात आले। यावेळीही शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना झुलवत ठेवण्यात आले। दुपारी 12 वाजेपर्यंतही कोणताही निरोप न आल्याने अखेर बुंगई यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी दाखल केली। अशोक चव्हाण यांचा मुख्य रस्त्यावरून दिसणारा घरावरील फोटो त्यांनी काढून ठेवला। 30 वर्षापासून कार्यकर्ता असताना उमेदवारी न दिल्याने त्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली। आता अशोक चव्हाण यांच्या जागी बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावणार असल्याचे त्यांनी सांगितले। मी मागील 30 वर्षापासून अशोकराव चव्हाण साहेबाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून साहेबासोबत काम केलं। कधीही मी माझी निष्ठा इतकी होती की साहेबांना जे म्हणले ते माझ्यासाठी पत्थरची लकीर होती, दगडाची रेष होती। पहिल्यांदा मला 2 वेळी उमेदवारी नाकारण्यात आली। यावेळी सुद्धा मला उमेदवारी नाकारण्यात आली। त्यांच्या सर्वेमध्ये बी माझं नाव 1 नंबरवरती होतं। मी काल फॉर्म भरलं होतं भाजपमधून, माझ्या फॉर्मवरती भाजपमधून भरण्यात आलं। आज 12 वाजेपर्यंत बी मी वाट बघितली त्यांचे फोनची। अमर भाऊसोबत बी आज सकाळी बी बोलणं झालं। DP सावंत साहेबासोबत बी, अमिता भाभीला फोन लावलं, मी साहेबाला फोन लावलं, चव्हाण साहेबाला। मला काय बी प्रतिसाद भेटलं नाही। तर आज मला धनुष्यबाण हे चिन्हाकडून मला उमेदवारी भेटण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, हेमंत पाटील गटनेता, आमदार बोंडारकर साहेब, बालाजी कल्याणकर साहेब त्यांनी मला उमेदवारी दिली। मला उमेदवारी दिले म्हणून त्यांचा मी धन्यवाद करतो। जनतेची सेवासाठी मी सदैव तत्पर राहील। मागील 30-40 वर्षापासून माझी सेवा आहे, जनतेची सेवा करत राहतो। मी माझे ट्रस्टच्या माध्यमातून स्वर्गरथ, ॲम्ब्युलन्स, शवपेटी सगळे हे करतच राहतो। तर माझं हेच जनतेला म्हणणं आहे की मला त्यांच्या दरबारामध्ये तर न्याय नाही भेटलं, तुमच्या दरबारामध्ये मला न्याय भेटल। तुम्ही हे जे उमेदवारी मला दिलेली आहे धनुष्यबाण, आमचे सगळे पॅनलला निवडून आणणार हेच सगळे जनतेच्या चरणी मी विनंती करतो। 30 वर्षापासून तुमच्या घरावर अशोक चव्हाणचे साहेब फोटो होते, कार्यालयात पण होते, आज तुम्ही प्रत्यक्षात आणलात। मी धनुष्यबाण शिवसेनामध्ये प्रवेश केला म्हणून मला काढावं लागलं, त्याच्यासाठी मी काढलो, रिस्पेक्टफुली काढलो। त्यांची फोटो वगैरे मी माझ्या घरामध्ये काढून ठेवलेलं आहे। तर तुलाच फोटो लागला आता एकनाथ शिंदे साहेब, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांची फोटो लागली।